नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, जे सुवर्ण मंदिर आहे शिखांचं एक पवित्र स्थान, मी शिखांचं म्हणणार नाही, हिंदूंचंही ते पवित्र स्थान आहे, श्रद्धास्थान आहे. अशा सुवर्ण मंदिरामध्ये एक 2-4 दिवसापूर्वीच एक अशी घटना घडली की जी अस्वस्थ करून सोडणारी आहे मित्रांनो. तिथे एका हिंदू महिलेनी त्याच दरम्यान आगेमागे योगा डे होता आणि तिने काही योगासनं केली तिथे आणि ती केली म्हणून तिच्यावरती तिथली जी गुरुद्वारा प्रबंधन समिती जी आहे किंवा कमिटी जी आहे तिने तिच्याविरुद्ध FIR दाखल केलेला आहे आणि ह्याची चर्चा देशभर झालेली आहे, होते आहे. याचं कारण असं की योगा करणं मला वाटत नाही की काही गुन्हा आहे. एखाद्या मंदिरामध्ये म्हणा किंवा गुरुद्वारामध्ये एखाद्याने योगा केला असेल किंवा योगाच्या पोझिशनमध्ये एखादी व्यक्ती बसलेली असेल तर ठीक आहे ना, तो काही गुन्हा म्हणता येणार नाही. पण बेअदबी केली ह्या महिलेनी असा आरोप ठेवून तिच्यावरती FIR दाखल करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, ही गंभीर घटना अशा करता आहे की ह्याच्या मागे आपल्याला वाटतं तेवढं सोपं साधं बेअदबीचं कारण आहे असं वाटत नाही. याचं कारण की गेल्या अनेक वर्षापासून, अगदी शेकडो वर्षापासून पंजाबमध्ये शीख आणि हिंदू हे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत. पण ही जी खलिस्तानी मूवमेंट आहे ही सुरू झाल्यानंतर या अतिरेक्यांना कुठेतरी असं वाटतंय की ज्या हिंदू आणि शीख एकता जी आहे किंवा त्यांच्यामध्ये जे प्रेम आहे किंवा त्यांच्यामध्ये जो रोटी बेटीचा जो व्यवहार होतो आहे तो आपली जी काही उद्दिष्ट आहे त्याच्या आड येतो आहे. त्याच्यामुळे कुठेतरी असे वारंवार प्रयत्न होत आहेत की आम्ही हिंदू नाही, आमचा हिंदूशी काही संबंध नाही असं कुठेतरी दाखवायचा प्रयत्न होतो आहे. पण इतिहास काय सांगतो? इतिहास हेच सांगतो की शीख धर्माची स्थापना म्हणजे परंपरा होती पंजाबमध्ये की कुटुंबातला जो सर्वात मोठा मुलगा असेल त्याला धर्मरक्षणाकरता देण्यात येत असे किंवा त्याला जे काय आहे आपल्या धर्माचं रक्षण व्हावं म्हणून आईवडील त्याला पाठवत असत धर्मरक्षणाकरता. अशी परंपरा आहे पंजाबमध्ये आणि त्याच परंपरेतनं कुठेतरी शीख धर्माची स्थापना झालेली आहे, हे सत्य आहे. आणि आजही हिंदू जे आहेत ते शीख जे कोण असतील त्यांच्यासमोर येणारे, मग ते त्यांचे धर्मगुरू असो, त्यांचं मंदिर असो, हिंदूंनी त्यांच्याकडे किंवा त्यांच्या मंदिराकडे किंवा त्यांच्या गुरुग्रंथ साहेबांकडे अगदी पवित्र आणि आदरानेच पाहिलेलं आहे. आजही तुम्ही बघितलं असेल की देशाच्या सर्वोच्च पदी जाऊनही अनेकदा मोदींना अनेक धमक्या मिळूनही ते आवर्जून जर आजूबाजूला कुठे म्हणजे एखादा कार्यक्रम असेल आणि आजूबाजूला कुठे जर शिखांचा जर गुरुद्वारा असेल तर ते आवर्जून तिथे जाऊन दर्शन घेतात किंवा सेवा करतात आणि आपल्यापैकी अनेक जण करतात. मी सुद्धा जेव्हा दिल्लीला जातो तेव्हा बंगाल साहेब जो गुरुद्वारा आहे तिथे मी अनेकदा गेलेलो आहे. पण जेव्हा बेअदबी असं म्हणून एखाद्यावरती अशी FIR होते किंवा अनेक असे प्रसंग झालेले आहेत पंजाबमध्ये की जिथे त्यांच्यावरती हल्ले झालेले आहेत की तुम्ही आमच्या धर्माची बेअदबी केली, अशावेळी मित्रांनो कुठेतरी जो सामान्य माणूस आहे ना तो कुठेतरी नाही म्हटलं तरी त्याच्या मनात एक भीती उभी राहते की आपण एका चांगल्या भावनेने जात असतो गुरुद्वारामध्ये, पण चुकून माकून का होईना आपल्याकडनं काय अशी गोष्ट घडली आणि जर बेअदबी झाली तर काय करायचं हा प्रश्न. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर सोशल मीडियामधनं अनेकदा अनेक प्रश्न विचारले जातात ह्या संदर्भामध्ये की अनेक मुस्लिमांना सुद्धा गुरुद्वारामध्ये नमाज पढायची परवानगी ह्या आतापर्यंत अनेकदा देण्यात आलेली आहे. मग एखाद्याने योगा केला तर त्याच्यावरती काय एवढा राग? पण हे कुठेतरी
हिंदू आणि शीख ह्यांच्यामधलं जे प्रेम आहे, ह्यांच्यामधली जो एकोपा आहे, तो राहू नये म्हणून हे केलं जातंय का? आणि एक आरोप असाही केला जातो, की आम आदमी पार्टीचं सरकार तिथे आल्यानंतर ह्या प्रकारामध्ये वाढ झालेली आहे असं म्हणतात. याची आकडेवारी काय माझ्याकडे नाही आहे. पण असं जनरल परसेप्शन आहे आणि तसे आरोपही त्यांच्यावरती होत आहेत. शेवटी राजकारण मित्रांनो कुठल्याही धार्मिक बाबीमध्ये घुसलं ना, की हे प्रकार कायम होतातच. असो, मला एवढंच म्हणायचं आहे, की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सुवर्ण मंदिरात जाल, जा, नक्की जा किंवा तुम्ही एखाद्या गुरुद्वारामध्ये जाल, तर तिथे आपण जायलाच हवं. कारण कुठल्यातरी अतिरेक्याला किंवा कोणाला तरी फूट पडावी असं वाटतं हिंदू आणि शीखांमध्ये. त्यांचा हेतू जर साध्य करायचा नसेल, तर हे प्रकार आपण थांबवता कामा नये. म्हणजे अनेकदा शीख मंडळी आपल्या मंदिरात येतात, त्यांनीही येत राहावं, आपणही त्यांच्याकडे जावं. पण जात असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, की आपल्याकडनं कुठलीही अशी गोष्ट घडणार नाही, की ज्याच्यामुळे ह्या अलगाववादी जी मंडळी आहेत, त्यांना काहीतरी कारण मिळेल, की तुम्ही आमच्या धर्माची बेअदबी केली. अर्थात हे अत्यंत दुःखद आहे. असं होऊ नये. कारण कुठलंही पवित्र धर्मस्थळ असेल आणि शीखांचं पवित्र स्थळ, धार्मिक स्थळ हे तर आपण आपल्याकरता सुद्धा ही अत्यंत पवित्र मानतो. अशा ठिकाणी जाताना जर अशा रीतीने आपल्या मनावरती जर दडपण असेल, तर ते योग्य नाही आहे. पण परिस्थिती अशी आहे, की मुद्दामून ही जी काही दुरी आहे हिंदू आणि शीख यांच्यामधली, ही मुद्दामून वाढावी. नुसती वाढावी नाही, तर ते एक दुसऱ्याचे कट्टर दुश्मन व्हावे की काय, असे प्रयत्न होत आहेत. अशावेळी जर तुम्ही जाणार असाल गुरुद्वारात किंवा सुवर्ण मंदिरामध्ये किंवा तत्सम जी काही पवित्र स्थानं आहेत शीख धर्माची, तर तिथे थोडंसं काळजी घ्या, की तुमच्याकडनं असे काही प्रकार होणार नाही, की ज्याच्यामुळे तुमच्यावरती तुम्ही बेअदबी केली असा आरोप होऊ शकेल. अन्यथा ही एक सामान्य घटना होती आणि एस-जी-पी-सी जी गुरुद्वारा प्रबंधन कमिटी आहे, ही फार मोठं प्रस्थ आहे त्यांचं तिथे. त्याचं गोल्डन टेम्पलचं पूर्ण सुवर्ण मंदिराचं व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे. त्यांनी मला वाटते हा प्रकार नसता केला तर बरं झालं असतं. पण कुठेतरी त्याच्यामुळे एक अशी भावना हिंदूंमध्ये निर्माण होणं, की नकोच शीखांच्या गुरुद्वारामध्ये जाणं हे काही बरोबर नाही आहे. मला वाटते कुठेतरी ह्या सगळ्या प्रकाराला एक सामान्य माणूस, मग तो शीख धर्माचा असेल किंवा हिंदू धर्माचा असेल, त्यांनी एक दुसऱ्याच्या मंदिरात येणं-जाणं न थांबवता ह्या जे अशा प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत, अतिरेकी एलिमेंट्स आहेत, त्यांना उत्तर द्यावं असं मला वाटतं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.